रेग्युलरसाठी आपण बघतो या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक 1 लाख, द्वितीय क्रमांक 50 आणि प्रवेश फी 16,000 रुपये तुम्हाला पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये रेग्युलरसाठी. आणि सायकल मालिकावीरसाठी पाहायला मिळणार आहे रेग्युलर संघांसाठी. लक्षात घ्या 40+ आणि रेग्युलर दोन्ही फॉर्मॅटमध्ये फायनल मॅचच्या धावा मालिकावीरसाठी काउंट होणार नाही, लक्षात घ्या. योगेश पाटीलला सुवर्ण संधी असेल. 3 बॉल 3 षटकार मारले तर संदीप भरत मात्रे सोनारपाडा यांच्याकडनं 1111 रुपयाचं कॅश प्राइज असेल. पहिल्या मॅच पासून ही सुवर्ण संधी फक्त योगेशसाठी आपल्याला पाहायला मिळते. नाही एटीएम खुला केलाय बघा. संदीप भरत मात्रे उद्योजक सोनारपाडा. सलामी जोडी योगेश आणि अनिकेत पहिल्या मॅचचा हिरो. बाळूपडी आता रंगा आले, तुम्ही कुठे गेले? कधीपासून विचारते रंगाबाई पैसे द्यायचे दिले का? नाही लाईव्ह वरती द्या ना, नंतर तुम्हाला विचारतील लोक. कॅमेरामध्ये या. दिले ना? नाही बाळूला प्रश्न भरपूर विचारतात लोक नंतर. तर सलामी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय गावदेवी RM ध्रुव एंटरप्राइजेस सोनारपाडा संघ आपण पाहतोय नरेश शेठ ठाकूर यांनी पुरस्कृत केलेला संघ. दुसऱ्या बाजूला वीर बजरंग शिडून भरत पाटील यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. 4 ओव्हरच्या मॅचेस आहेत, त्यामुळे फास्ट क्रिकेट खेळा. यानंतर अजूनही 2 मॅचेस होतील. नवापाडा विरुद्ध तुर्बे 40+ आणि त्यातून विजेता संघ घारिवली 40+ संघावर खेळेल. पहिलं षटक घेऊन ते गोलंदाज विवेक पाटील तुम्ही बघू शकाल. सामन्याला होते सुरुवात. 4 ओव्हरची मॅच. ध्रुव एंटरप्राइजेस गावदेवी RM 11 सोनारपाडा संघ प्रथम बॅटिंग. व्हाईट बॉल. पहिलाच बॉल व्हाईट. ऍक्शन रिप्ले बघा, लेग स्टंपच्या भरपूर बाहेर होता. विवेक हा बॉल पाठवून दिलाय. 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. अनिकेत पाटीलच्या बॅट मधून आलाय पहिला चौकार. चौकार आला अनिकेतच्या बॅट बद्द. उद्या फर्स्ट सेमीफायनल रेग्युलरची उंबारली विरुद्ध जुनून डोंबिवली आणि सेकंड सेमीफायनल वाडेगर विरुद्ध यातून विजेता संघ. अशी दुसरी सेमीफायनल असेल, लक्षात घ्या. हाई बॉल लेग स्टंपच्या बाहेर आहे. एका बॉल मध्ये 6 धाबा आतापर्यंत खर्च केल्यात विवेक पाटीलने. हातावरती नियंत्रण नाहीये. बॉबी ठाकूर सुद्धा इन ऍक्शन मध्ये. जागृती स्पोर्टचे ब्रँड अँबॅसेडर सर्वे सर्वा सोनारपाडा संघामध्ये तुम्ही बघू शकाल. मात्र या दरम्यान कबरच्या वरून हा बॉल पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. दुसरा चौकार अनिकेत पाटीलच्या बॅट मधून. दोन बॉल मध्ये 10 धावा धापाल कधी लागल्या त्या ध्रुव एंटरप्राइजेस गावदेवी RM 11 सोनारपाडा. जबरदस्त सुरुवात. नेक्स्ट मॅच तुर्बे 40+ विरुद्ध नवापाडा 40+.
हलकस अपील करण्यात आलेलं आहे. मग मेन पंचांकडे कोणत्या प्रकारचा दबाव नाहीये. स्क्वेलेकच्या पंचांकडे पाहिलं जातं. मग कॉट बॅनचं अपील तुम्ही मेन पंचांकडेच करू शकता. याचं उत्तर तुम्हाला मेन पंचच देतील. आणि जर मेन पंचांना डाऊट वाटलं तर ते स्क्वेलेकच्या पंचांना विचारतील. आई फटका चांगला आहे मात्र क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे. तिथे सिंगल मिळाली. वीर बजरंग शिडोन विरुद्ध ध्रुवे एंटरप्राइजेस गावदेवी RM 11 सोनारपाडा. धावसंख्या 11. मंगेश ठाकूर यांची जाऊया आपण पाहतोय. राहुल पाटील त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. धावसंख्या 11. सेकंडला योगेश पाटील. सलग 3 षटकारांसाठी 1111 रुपयाचं कॅश प्राइज संदीप भरत मात्र यांच्याकडनं. पहिलाच बॉल पॉइंटच्या दिशेने पाठवून दिलाय. पॉवर प्लेचा योग्य वापर करत असताना योगेश पाटीलला तुम्ही पाहतायत. आउटफील्ड फास्ट आहे. 2 धावा पूर्ण झाल्यात. अनिकेतने कॉल दिलाय तिसऱ्या धावेचा आणि योगेशने तिसरी धाव पूर्ण केली आहे. राणा शिवनाथ ठाकूर सोनारपाडा यांच्याकडनं सोनारपाडा संघाला सुवर्ण संधी. 3 बॉल 3 षटकार मारले कोणत्याही फलंदाने तर रोख रक्कम 2100 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. जागृती स्पोर्टचे बघा राहुल पाटील नक्कीच. मंगेश ठाकूर यांची जावई सुद्धा आहे. तिथे फिल्डिंग थोडीशी खराब आहे. गारविली संघ आपण रिपोर्टिंग करायचे लक्षात घ्या. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर मॅच तुम्हाला पाहायला मिळेल नवापाडा 40+ विरुद्ध तुर्बे 40+ आणि त्यातून विजेता संघ घारिवली 40+ संघावर खेळ. घारिवली 40+ संघ आपण रिपोर्टिंग करा. पहिल्या षटकात 15 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 18 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि हीच तर मजा असते ना नाईट स्पर्धेची. रंगारंग. चला फिल्डिंग लगेच सेट करा वीर बजरंग शिडून टीम. जास्त वेळ नका घेऊ प्लीज. पहिल्या षटकात 15 आल्यात. या सरासरीने बॅटिंग केली तर 4 ओव्हरमध्ये 60 हे टार्गेट आणि ते टार्गेट चांगले. ध्रुवे एंटरप्राइजेस गावदेवी RM 11 सोनारपाडा टीम साठी बालाजी स्टेट ध्रुवे एंटरप्राइजेसच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी साहिल नरेश ठाकूर यांच्याकडनं आपण पाहतोय. होंडा शाईन ही बाईक 40+ 32 संघांसाठी आपल्याला पाहायला मिळते. मात्र फायनल मॅचच्या धावा विकेट काउंट होणार नाही आणि रेग्युलर मध्ये सुद्धा सायकल आहे मालिका बीसाठी. तिथेही धावा विकेट काउंट होणार नाहीयेत. म्हणजे जे काय करायचे ते सेमी फायनल पर्यंत. रंगाबाई सुद्धा आता रंगात आलेत. बाळू पाटील त्यांच्यावरती खुश आहेत. दुसऱ्या ओव्हरमध्ये सुयोग भरत पाटील येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी आणि सेकंडला अनिकेत. अनिकेतच्या बॅटमधला फटका चांगला आहे. गॅप भरपूर मोठी आहे मात्र तिथे मी आविष्कारचं कौतुक करेल. काय फिल्डिंग केली आहे. 2 धावा आपल्या टीमसाठी सेव्ह केल्यात. क्रिकेटमध्ये एक एक धाव महत्वाची असते. दोन्ही धावसंख्या पुढे सरकली ती 17. हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती ॲक्युरेट फेकी तुम्हाला पाहायला मिळाली. उद्या पहिली स्मॅश तुम्हाला पाहायला मिळेल संदप 40+ विरुद्ध वाडेकर. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर होता. पंचाने व्हाईट बॉल घोषित केलाय. दुसरी 40+ ची मॅच आडिवली 40+ विरुद्ध पडले 40+. तिसरी मॅच फर्स्ट सेमीफायनल जुनी डोंबिवली विरुद्ध उंबारली आणि चौथी मॅच सेकंड सेमीफायनल जय जलेश्वर OV 11 वाडेकर आणि यातून विजेता संघ. आणि हा बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. अनिकेतच्या बॅट मधून आलेला पहिला सिक्सर.
षटकार आलाय अनिकेतच्या बॅट मधून पहिला. धावसंख्या 24. पुढचा बॉल. हाई फटका चांगलाय. शॉट ऑफ द डे असं म्हणलं तरी अवघड ठरणार नाहीये. अनिकेत पाटीलच्या बॅट मधून आलाय बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. तिसरा षटकाराला 21 रुपयाचा कॅश प्राइज नक्कीच मिळणार आहे. करण खान कुठल्या कुठल्या भूमिकेत आहेत. कॅमेरामॅन रोशन फराडला काही सोडत नाहीयेत. खाण्यासाठी कॅमेरामॅनच्या बाजूला. डॉट बॉल. सूरज मारुती मात्र यांच्याकडे विकेट रॅटिंगसाठी 1,500 रुपये. सलग 3 षटकारांना सुद्धा 21 रुपयाचं कॅश प्राइज होतं. मात्र डॉट बॉल आला. हा चांगला बॉल होता सुयोगचा. योगेशला माहितीये 2 धावा होणार नाहीयेत. एकाच धावे होती. समाधान मानावं लागलंय. धावसंख्या 31. दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. सुयोग गोलंदाजी मार्कवर. सेकंडला योगेश पाटील. 4 षटकांची मॅच. जो संघ जिंकेल तो उद्या सेमीफायनल वाडेकर संघाबरोबर खेळ. हा चेंडू हवेत आहे. टायमिंग चांगलं झालंय. असं वाटलं होतं टायमिंग चांगलं झालंय. मात्र क्षेत्ररक्षक आले होते. त्यांचाही जजमेंट चांगला होता. दोन धावा मिळाल्यात. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 33. भाऊ पाटील मला वाटतं सोनारपाड्याचे प्रेक्षक आहेत. त्यांनी सांगितलं की चेक करायची गरज नाही. धन्यवाद. 2 षटकाचा खेळ समाप्त. 3-3 33 धावा धापल होते आपल्या पाहायला मिळतात. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. यानंतर तुर्बे 40+ विरुद्ध नवापाडा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित राहायचे टॉस साठी. तुर्बे 40+ कॅप्टन उपस्थित आहेत. दोन षटकात 33 धावा आपल्याला धावपलकावरती पाहायला मिळत आहेत. चला नवापाडा 40+ कॅप्टन इथे उपस्थित राहायचे. तिसऱ्या ओव्हर मध्ये आविष्कार आलेत. आविष्कार रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. हलकसा अपील करण्यात आलेलं आहे. पंच लेग बाय चिकून करतायत. 1 धाव इथे मिळाले. बॅट हातात निसटले नक्कीच. विनोद वजे साहेबांना तुम्ही बघू शकाल. त्यानंतर रणजित ठाणगे. धावसंख्या 34. अनिकेत पाटील सध्या भरपूर भन्नाट फॉर्म मध्ये असणारा खेळाडू आहे. त्याच्या टी शर्ट आपण पाहिलं तर चतुर्थ हिंद केसरी सोन्या बैलाचा फोटो आपल्याला पाहायला मिळतोय. 50-50 जयेश पाटील, चेतन पाटील असतील, केशव पाटील साहेबांचा उल्लेख करेल, धरम पाटील असतील, आविष्कार. इथे मात्र चेंडू टॅप केलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये 1 धाव वेगाने पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न योगेशने चालवलाय. कॉल चुकीचा आहे. फलंदाज रनआउट होईल. योगेश पाटीलची खेळी समाप्त. रनआउटच्या स्वरूपात पहिला धक्का ध्रुव एंटरप्राइजेस सोनारपाडाला.
साठी आपण पाहतोय विनोद वजे साहेब मानपाडा यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेले. चला रंगाबाई ते 500 रुपयाचं कॅश प्राइज लगेच घेऊन जा. रंगाबाई नाचल्यानंतर इतरही नो बॉल इथे घोषित करण्यात आलेला आहे. मात्र नो बॉल आहे, नो बॉल आहे. 1+1 2 धावा जरूर मिळालेत. 37 निलेश वजे यांना तुम्ही बघू शकाल. काल उंबारली संघा पहिल्या परवा दिवशी उंबारली संघावरती सुद्धा बक्षीस भरपूर लावलं होतं त्यांनी. प्रेमवरती खास करून हॅट्रिकसाठी आपण पहिला सोमनाथ भोईरला हॅट्रिकला पारितोषिक लावलं होतं. 38 धाबा. येणारा चेंडू आता फ्रीट असेल बघा. अमोल पाटीलसाठी खरं तरी परवडी आहे. पहिलाच बॉल तो फेस करतोय आणि त्याच्यासाठी तो फ्रीट आहे. त्यामुळे तो झेलबाद पायचीत क्लीन बोर्ड होणार नाहीये. रनआउट होऊ शकतो. मात्र बघायचं आता आविष्कार वर्सेस अमोल पाटील. फ्रीटचा बॉल. फ्रीटचा बॉल मी मगाशीच उल्लेख केला. झेलबाद तर अमोल होणार नाहीयेत कारण की हा बॉल फ्रीट आहे. एक सिंगल इथे मिळाली आहे. धावसंख्या 39 धावा दाखल कधी तुम्हाला पाहायला मिळतात. तिसरं षटक प्रगती पथावर असताना 39 धावा दाखल कधी लागलेत. रिव्हर्सच्या माध्यमातून फटका चांगला आहे. मात्र गलीमध्ये फिल्डिंग ही चांगली पाहायला मिळाली आहे. एक धाव इथे मिळाली. एकने धावसंख्या पुढे सरकली ती. निलेश वजे यांच्याकडून आमच्यासाठी कॉम्प्लिमेंट आले बाळू पाटील आणि माझ्यासाठी. त्याबद्दल निलेश वजे तुमचं धन्यवाद. चाळीस धावा धापलकवती लागलेत. हा चांगला बॉल होता. आविष्कारचं कौतुक करेल. चांगली गोलंदाजी या ओव्हर मध्ये करत असताना आतापर्यंत आपण पाहिलं तर शांत ठेवलंय मैदानाच्या आतमध्ये. अमोल सारख्या फलंदाला आपण पाहतोय. दुसरा चेंडू तो फेस करत असताना 40 वरती धावसंख्या थांबली आपण पाहतोय. हाही चांगला बॉल आहे. पलटवार झालाय. 2 ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर 34 धावा होत्या. मात्र या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर फक्त 6 धावा आल्या. 3 षटकाचा खेळ संपलाय. ध्रुवे एंटरप्राइजेस सोनारपाडा संघ 40 वरती 1. अजूनही 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या ओव्हर नंतर टॉस केला जाईल. नवापाडा 40+ आणि त्यांच्या विरोधात तुम्हाला पाहायला मिळेल तो तुर्बे 40+. मात्र घारिवली संघ आपल्याला रिपोर्टिंग करायचंय. आज एक संघ क्वालिफाय होईल सुपर 4 मध्ये. हार्दिक हार्दिक स्वागत. आता काय पलटवार केला आविष्कारने. एक बिमर टाकून 7 धावा दिलेत. तीन षटकाचा केस संपलाय. 40 धावा धापलकोते आपल्याला पाहायला मिळालेत. दत्ता म्हात्रे यांना बघू शकाल आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आणि त्यांच्यासोबत संजय मला वाटतं तुर्बे संघाचे खेळाडू आहेत. 40 धावा झालेले आहेत. फुलटॉस बॉल. पंचाने नो बॉल घोषित केलाय आणि बॉलला पाठवून दिलाय अमोल पाटील. 6 निकेत पाटीलच्या बॅट मधून आलेला हा 6 नो बॉल. त्यामुळे येणारा चेंडू आता फ्रीट असेल आणि धावा झालेत त्या 47 धावांची गरज होती. मागच्या ओव्हर मध्ये धावा आल्या नव्हत्या आणि आता हा फ्रीटचा बॉल होता. फायदा घेऊ शकले नाहीयेत. मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. अमोलने कॉल दिलाय. 2 धावा. दुसरी
थोडीशी धोकेदायक ठरू शकली असती, मात्र अमोलला आत्मविश्वास होता की 2 धावा पूर्ण करेल. धावसंख्या 49. शेवटचे 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. प्रणव आलेत गोलंदाजी करण्यासाठी. एक शॉर्ट रन आहे का? ओके ओके, एक शॉर्ट रन आहे. 48 धावा झाल्या आहेत. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आविष्कारने चांगली गोलंदाजी केली, मात्र प्रणवचा पहिलाच बॉल नो बॉल होता. त्यानंतर आता एक शॉर्ट रन आली. त्यामुळे अजूनही आपण पाहिलं तर 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. सेकंडला अनिकेत. पहिल्या मॅच मध्ये 35, या मॅच मध्ये सुद्धा 35 वरती नाबाद आहे. हाही चेंडू उंच गेलाय. अनिकेत पाटीलच्या बॅट मधून आलेला अजून एक धमाका. सीमारेषेच्या बाहेर सिक्सर. च्या माध्यमातून अतुल भोईर वाडेकर संघाचा, ज्याचं अर्धशतक तुम्ही पाहिलं होतं 24 बॉल मध्ये 60, आणि आता अनिकेत 41 वरती पोहोचलाय 16 बॉल मध्ये. आणि संघाची धावसंख्या 54. 54. ध्रुवे एंटरप्राइजेस गावदेवी RM11 सोनारपाडा. धावा 9 त्या 30 ओव्हरमध्ये धावा थांबवल्या त्या आविष्कारने, मात्र धावा पुन्हा वेगाने येत आहेत. प्रणव थोडासा मागणा ठरलाय. 2 बॉल मध्ये त्यांनी 14 धावा खर्च केलेत. 2 षटकार, 1 नो बॉल, 1 सिंगल. भन्नाट फॉर्म मध्ये असणारा फलंदाज आहे अनिकेत. वेगवान बॉल होता, उत्तर नाहीये. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. चोपन्न धावा झाल्या. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. हाही चेंडू उंच गेलाय आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. अनिकेतच्या बॅट मधून आलाय अजून एक षटकार. शिडूनचे जबरदस्त डान्स आणि धावा झाल्यात आता 60. अनिकेत पोहोचलाय 47 वरती आणि या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक अनिकेत पाटीलच्या नावावरती. एकदा जोरदार टाळ्या होत्या. या अगोदर अतुल भोईरला तुम्ही पाहिलं वाडेकर संघाच्या, नेता दुसरा खेळाडू अनिकेत पाटील. ज्यावेळी तुम्ही फॉर्म मध्ये असाल, धावसंख्या आपण पाहिली तर 64 मध्ये 51 धावा आपण पाहिली तर अनिकेत पाटील, ज्याने पहिल्या मॅच मध्ये 35 आणि या मॅच मध्ये 51 वरती तो नाबाद आहे. हाही रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता. आता तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. बॉल तर डॉट आलाय. आता आउट आहे का? आणि मग असं चेक करायचंय. ओके चला, तोपर्यंत फिल्डिंग लावून घ्या. सोनारपाडा निर्णय काहीतरी येईलच. 64 आहेत. 1 रन पूर्ण असेल तर 65, एकही रन नसेल तर 64. विकेट 2 गेलेलेच आहेत. आणि आता टॉस करूया आपण. नवापाडा विरुद्ध तुर्बे. बाळूपल्ली आमच्या जोडले जाते आणि दुसऱ्या इनिंग मध्ये करण काळेंचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. थँक्यू नितीन. तो टॉस आपण करतोय. 40+ ची मॅच आपण पाहणार. नवापाडा 40+, विपक्ष तुर्बे 40+. बाबू पवार यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया.
पहिल्याच रनला अमोल पाटील रनआउट आहेत म्हणजे धावा 64 वरती 2. टॉस केलं जातं 40 प्लसची मॅच आपण पाहणार आहोत. इथून जर संघ जिंकेल तो घारिवली संघावर फाईट बॅक करेल. एका बाजूला नवी मुंबई विभागातील तुर्बे संघ असेल तर दुसऱ्या बाजूला आपण नवापाडा 40 प्लस संघ. तर नवापाडा संघाने टॉस जिंकलाय. डिसिजन पेंडिंग आहे. जाऊया कॉम बॉक्स मध्ये सज्जत नितीन का. धन्यवाद. वा वा. रंगाबाई सोबत आता बाळू पाटील, मंगेशदादा ठाकूर, संपूर्ण आमचे आयोजन कमिटी देखील थोडा का होईना नृत्याविष्कार आपल्या आयुष्याचा मनमुराद आनंद ते देखील घेतात. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. बालाजी मित्रमंडळ आणि जय पिंपळादेवी क्रिकेट संघ मानपाडा 40 प्लस आयोजित जय पिंपळादेवी चषक 2025 आज खऱ्या अर्थानं 12 खरं तर वाजून गेलेले आहेत. रामनवमीच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा. मॅच तितकीच महत्त्वपूर्ण. एका बाजूला ध्रुव एंटरप्राइजेस RM11 सोनारपाडा आणि दुसऱ्या बाजूला आपण वीर बजरंग शिरढोण या दोन संघांना पाहतोय. 64 ज्यामध्ये अनिकेत पाटीलचं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालंय. पाहूयात आविष्कार पाटील, सुयोग पाटील काय उत्तर देत आहेत त्याच्या या खेळीला, सोनारपाडा संघाला जिथे त्यांना बनवायच्या 65 धावा. पहिल्या षटकामध्ये ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा बाहुबली अमर ठाकूर. सामन्याला सुरुवात दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. फुल लेंथ आहे, ऑन साइडला स्कूप करण्यात आला, बॉल डिफाईन लेगला चाललाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा फिल्डर फार वेगाने बॉल वरती येत होता पण त्याच्या अगोदर बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलाय. आविष्कारचा पहिला आविष्कार, चौकार. विमान थोड्या वेळात उडणार आहे. 4 धावा. शिडोनचे जसे जसे चौकार षटकार येतील रंगाबाई अजून फॉर्म मध्ये येतील. 4ने खातं उघडले. फुल टॉस आहे, ऑन साइडला टर्न करायचा होता मात्र अंपायरचा सिग्नल व्हाईट बॉल. डिपिंग फुल टॉस, बॅट्समॅन अंपायरचा इथे सिग्नल आलेला व्हाईट
आणि धावसंख्येचा आपण विचार केला तर आपल्याला स्कोर सध्या पाहायला मिळतोय तो 5 या आकड्यावरती. सूरज दादा मात्रे यांच्याकडून पारितोषिक आलं बॅक टू बॅक 3-4 साठी, 3 षटकारांसाठी देखील 1500 रुपयांचं 1500 रुपयांचं पारितोषिक. नाव आहेत 5 आविष्कार, शैलीदार बॅटर आहे. पुन्हा एकदा स्कूप केल्या फायलिंगला फिल्डर आहेत मात्र सुयोग ज्या वेगाने धावलाय स्ट्रायकिंग एंडला पोहोचलाय. सिंगलच्या साह्याने धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते ती 6 या आकड्यावरती. 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. बॅक टू बॅक 3-4 आणि बॅक टू बॅक 3-6 साठी सूरजजी मात्रे यांच्याकडून शिरडूनचा बॅटर्स नाही पारितोषिक असेल. 65 बनवायच्यात त्यामुळे या दोघांना खेळपट्टीवरती तग ठोकावा लागेल आणि त्यासोबत मोठे चौकार षटकार जर येत राहिले, मोठे फटके जर येत राहिले तर या मॅच मध्ये सोनारपाडालाही बराचसा घाम गावा लागू शकतो जर हे दोघेही खेळतात. पहिल्या 2 बॉलमध्ये 6 वरती सध्याचा धाव फलक. दोघी संघांनी पहिला सामना दर्जेदार खेळ करत असताना जिंकलाय. ही चुरशीची लढत आहे, अस्तित्वाची लढत आहे. ठाकूर फुल लेंथ ऑन साइडला टर्न करायचा होता, डाऊन द लेग, इट्स विल बी वाईड. ऍक्शन रिप्ले लेग स्टंपला मिडल आणि लेगला फुल लेंथ टाकण्याचा प्रयत्न होता मात्र बॉल जास्त बाहेर गेलाय, जवळजवळ 6व्या स्टंपवरती लेग स्टंपच्या बाहेर. आणि या अवांतर एका धावेने धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते ती 7 या आकड्यावरती. पॉवर प्ले 65 ला चेस करायचा आहे. सो पॉवर प्लेला तुम्हाला कॅपिटलाइज करावंच लागेल कारण मोठ्या स्कोरला जेव्हा चेस तुम्ही करत असता सुरुवात चांगली होणं गरजेचं आहे. बॅकफुटला पंच केलाय आणि बॉल आता निघालाय कव्हर्स रीजन मधून सीमारेषेच्या बाहेर. चौकार. फटका ऑफ स्टंपचा बाहेर विथ जागा दिली आणि त्यानंतर कव्हर्सला चौकार. नाव 11. फुल खेळलाय, अमरला पहिला मारलाय, दमदार सुयोगचा बॅट मधून आलेला खणखणीत षटकार. धावा पहिल्या 4 बॉल मध्ये 65 चेस आहे. सुयोग पाटील आक्रमक होतोय. 2 बॉल 10 वरती सुयोग पाटील. अमर ठाकूर कमबॅक करावं लागेल. 2 बॉल उरलेत पॉवर प्ले मधले. राऊंड विकेट येत आहेत कोणी गावेंकडून. बॅकफुटला पंच केलाय, बॉल कव्हर्सला. पॉवर प्ले सुरू आहे आणि त्याचा योग्य वापर. आणखी एक आलाय चौकार. मध्ये शिरडोनला यावेळेला मात्र बॅटचा फ्लो थांबवला होता पण सुदैवाने गॅप मध्ये बॉल आहे. काउ फेसला फिल्डर येतात आर्यन. धावा तोपर्यंत मिळतात 2. ओव्हरथ्रो जरूर झालाय मात्र आविष्कारने हलकी हुलकावणी फक्त दिली होती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 23 धावा धावफलकावरती. ऍज अ कम्पेअर सोनारपाड्याच्या फक्त 15 होत्या. 8 धावा पुढे शिरडोन 23 वरती धावफलक नाबाद. सुयोगच्या ज्यामध्ये 4 बॉल 16 धावा तर आविष्कारच्या 2 बॉल 5. बॉल बाकी आहेत 18 बॉल मध्ये 42 धावांची गरज.
रमेश मात्रे सर थोडासा वेळ आम्हालाही द्या. रंगनाथ पाटीलचा डान्स सगळ्यांना पाहायचा आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 23 धावा, 18 बॉल 42 गरजा मॅच मध्ये. सुयोग पाटीलने आक्रमण केलं आणि सध्या विष्कार. फुल लेंथ आहे. बॉल इज बॅक. लॉंग ऑन ला मोल आहे. डीप मधून वेगाने बॉल वरती. थोडंसं फंबळ, मात्र इथे चान्स घेतली नाही. आविष्कार जरूर प्रयत्न होते करत, पण सुयोगला डेंजर एंडला पोहोचायचं होतं, सो त्याचा कॉल इम्पॉर्टंट होता. सिंगलच्या साह्याने धावसंख्या 24 वरती पोहोचले. मॅच इंटरेस्टिंग होत चालली आहे बिकॉज पहिल्या ओव्हरमध्ये ज्या धावा पाहिजे होत्या त्या आलेल्या आहेत आणि 17 बॉलमध्ये 41 मॅचेस सध्या वीर बजरंग शिडोन संघासाठी. लॉंग ऑफ डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला खाली ठेवलं. थोडासा स्क्वेअर फिल्डर आहे, त्यासोबत लॉंग ऑन, काऊ कॉर्नर आणि डीप स्क्वेअर लेग. सुयोग पाटील साठी इंटरेस्टिंग बॅटल. अनिकेत पुढचा बॉल. मिस टायमिंग. लॉंग ऑफला फिल्डर थोडासा मागे व्यवस्थित आलाय आणि टिपलाय झेल चेतनने. विकेट येते पहिली. प्राइसलेस विकेट. 24 ला पहिला धक्का बाद होतोय सुयोग पाटील. आक्रमक सुरुवात ज्याने केली होती आणि जरूर तो प्रयत्न करत होता की या मॅच मध्ये शेवटपर्यंत त्याने खेळावं. मात्र अनिकेत समोरून आलाय आणि या गोलंदाजाच्या समोर मोठे फटके खेळणं हे फलंदाजासाठी नेहमीच आव्हान राहिलंय. बिकॉज जो वेग असतो त्यामध्ये नेहमीच तुम्हाला कमी आणि जास्त या दोन्ही पद्धतीचे बॉल तुम्हाला पाहायला मिळतील त्याच्याकडून. 16 बॉल 41. वेगाने टाकलाय. बॉल इज बॅक. गॅपमध्ये बॉल वाईडिश लॉंग ऑन. अमोल धावतोय वेगाने. गुड फिल्डिंग. चांगला थ्रो. चान्स आहे मात्र इथे चान्स स्ट्रायकिंग एंडला. डायरेक्ट हिट आणि फर्स्ट लुक मध्ये असं वाटतं विकेट आलेली आहे, पण टीव्ही अंपायर सिग्नल आपल्याला देतील. मला या थ्रोने विराट कोहलीची आठवण झाली. तो थ्रो पिक केला अनिकेतने एका हाताने आणि थेट स्ट्रायकिंग एंडला हिट केलं. सो आता इथे शार्दुलने थ्रो केला होता, त्यानंतर विराटने तो पिक केला होता आणि त्यानंतर तिथून त्याने डायरेक्ट हिट केलं होतं आणि त्यानंतर त्याचंही सेलिब्रेशन असंच होतं. बॅट हवेत. बेलचा कॉन्टॅक्ट तुटला. बॅटर आउट. दुसरा धक्का वीर बजरंग शिडोनला. गॅपमध्ये बॉल आहे. कव्हर्सला सुशांतच्या बॅट मधून पहिली दा फार वेगाने डबलचा प्रयत्न सुशांत करतोय. कॉल नाही आविष्कारचा आणि ते विकेट. रन आउट. जयशेठ पाटील सोनारपाडा यांचा मोठा सोन्या तुम्हाला स्क्रीनवरती अमोल पाटीलची जी जर्सी आणि संपूर्ण सोनारपाडाकरांची, सोनारपाड्याच्या खेळाडूंची जी जर्सी आपल्याला पाहायला मिळते, त्या मागे अस्सल व्हाईट गोल्ड बैलगाडा क्षेत्रातील सर्वांचा लाडका चतुर्थ हिंद केसरी मोठा सोन्या. 26 धावात 3 विकेट पडलेत. आता बॉल बाकी आहेत 14 आणि 14 बॉल मध्ये 39 धावांची गरज. डाउन द ग्राउंड. लॉंग ऑफ द फिल्डर वन्स अगेन चेतन. इथे विकेट.
अनदर बिग ब्लो. 26 ला चौथा धक्का. आविष्कार पाटील बाद. दोन विकेट काढलेल्या आणि 3 धावा. शेवटचा एक बॉल या ओव्हर मधला. 13 बॉल आणि 39 धावांची गरज. यावेळेला बॉल चाललाय कव्हर्स मध्ये. फिल्डर थोडा उशिराने धावतोय बॉलवरती. प्रथम दर्शनी त्यालाही बॉल दिसला नव्हता. थ्रो येतोय बॉल स्ट्रायकिंग एंडला. त्यामध्ये मिळतात 2 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय. सक्सेसफुल ओव्हर राहिली. 2 विकेट काढले. सुयोगची विकेट काढली. आविष्कारची विकेट काढली अनिकेतने आणि या मॅच मध्ये ठेवलं पूर्णपणे ध्रुव एंटरप्राइजेस RM11 सोनारपाडाला. 12 बॉल वीर बजरंग शिरोडला बनवायचा. 37 धावा. वाह रंगाजी. स्लोमो मध्ये सध्या उंचाई मॉडर्न टेनिस क्रिकेट देखील रंगाबाई यांचा डान्स आपल्याला दाखवत आहेत आपल्या ऑनलाईन प्रेक्षकांना. 12 बॉल आणि 37 धावांची गरज. लास्ट ओव्हर मध्ये 10-12 धावा जरी आल्या असल्या तरी या मॅच मध्ये जरूर शिडो नसते. मात्र त्यांनी आक्रमण करण्याचा प्रयत्न केला आणि 2 महत्वपूर्ण विकेट टाकल्या. सुयोगची आविष्कारची विकेट पडली आहे आणि त्यामुळे मॅचचं मोमेंटम सध्या तरी सोनारपाडाकडे. 12 बॉल 37. लॉफ्ट केल्या. उचलल्या बॉलला आर्यन आणि इथे रन त्याने थांबवलेत. विकेट. 28 ला 5वा धक्का. द्यायला नाही देणार आहेत ते देखील. या मनोज जोशी रंगनाथ पाटील तुमची वाट पाहत आहे. 11 बॉल आणि 37 धावांची गरज आहे. नवापाडा नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन आहेत. पोल करायचा होता मात्र इथे चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. रिद्धेशला पण या षटकामध्ये पाहतोय. पहिल्या बॉलवरती विकेट काढली. दुसरा बॉल डॉट आलेला आहे आणि आता बॉल बाकी 10. 37 धावांची जुनी गरज. बॉल पडलाय आणि यावेळेला वळलेला आहे. आता मोठ्या फटक्यांसाठी जायचंय त्यामुळे नितीन प्रयत्न ते करतायत मात्र बॉल त्यांच्यापासून बाहेर निघालाय. बॉल आता बाकी आहेत 9 आणि 9 बॉल मध्ये 37 धावांची या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या वीर बजरंग शिरोडला गरज आहे. जेव्हा सुयोग पाटील आणि आविष्कारने पहिल्या षटकामध्ये अमरच्या अगेन्स्ट आक्रमण केलं होतं तेव्हा असं वाटलं की मॅच शेवटपर्यंत जाणार आहे. पण सेकंड ओव्हरमध्ये अनिकेत आला. धावसंख्येला पूर्णपणे त्याने थांबवली. मोठमोठे त्या एक्सप्रेसवरती स्पीड ब्रेकर उभे केले आणि जेणेकरून टॉप गिअरमध्ये धावणारा धाव फलक तो कुठेतरी फर्स्ट गिअरवरती आला. सुयोगच्या विकेट नंतर पूर्णपणे न्यूट्रल झाला धाव फलक. धावा आपल्याला पाहायला मिळतात 29. 5 विकेट पडलेत. 8 बॉल 36 ची गरज.
स्ट्रेट बॅटने खेळलाय, पिकअप शॉट आणि इथे अमोलकडून कॅच ड्रॉप झालेली आहे. सो धावा इथे मिळत असताना आपण पाहतोय 2 इम्पॅक्ट पडणार नाही, धावा जास्त आहेत त्यामुळे क्षेत्ररक्षक देखील रिलॅक्स आहेत अगदी. बॉल बाकी आहेत 7 आणि 7 बॉलमध्ये आता मॅच मध्ये धावा बनवायच्या आहेत त्या 34. यानंतर आपण मॅच पाहणार आहोत ती नवापाडा विरुद्ध तुर्भे. पूल करण्यात आला, बॉल गॅप मध्ये अमोल पुन्हा एकदा धावलाय आणि इथे चांगला झेल. सो इथे विकेट. 31 ला 6 बॉलच्या खेळ बाकी, 34 धावांची गरज. शिरोडच्या बॅटर्सना 31 धावा, 6 विकेट, 6 बॉल, 5 षटकार, 1 चौकाला तर मॅच बनणार आहे. यश अर्ली बॅट स्विंग, बॉल थर्ड मॅन कडे, 1 धाव सजे त्यामुळे इथे येते आणि या सिंगलने स्ट्रायकिंग एंड आलेले दिनेश. नवापाडा आणि तुर्भे दोन्ही टीम्स तयार आहेत. 40+ फॉर्मॅटची मॅच आपल्या समोर असेल. बत्तीस धावाच फक्त आपण पाहतोय. 4 बॉलचा खेळ आता उरलाय. मिस टायमिंग, टॉप एज आहे. यश धावतोय, बॉल वरती पोहोचलाय, कॅच ड्रॉप. चांगला प्रयत्न होता. सध्या 3 बॉल अजूनही बाकी आणि 3 बॉल मध्ये अजूनही बनवायच्या त्या 32. 32 धावा. रंगा पाटील थोडेसे नाराज झालेले आहेत कारण त्यांच्या गावच्या टीमचा आता परफॉर्मन्स हवा तसा झाला नाही. पण डान्स मध्ये ती एनर्जी, त्याच्यामध्ये काही कोणती कमतरता नाही. ती एनर्जी तीच असते. जसा वेळ वाढत जातो तशी एनर्जी वाढते. ते वाट पाहतात की 40+ कधी होतात. त्यानंतर 40चं क्रिकेट खेळण्याची उत्सुकता त्यांची आपण पाहतोय. पूल खेळलाय डीप मध्ये, फिल्डर चांगला प्रयत्न आणि चांगला झेल. सॉरी, स्क्रीन वरती अपडेट झालं नव्हतं. दॅट्स वाय बॉल निघालाय. रेस लागली. रिद्धेश अडवेल का? अडवलाय. व्हाईटचा सिग्नल अंपायरचा. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. पाहूयात. यंगस्टरना प्रमोट नेहमीच करत आलेले आहेत. आता ही मॅच गमावलेली आहे आणि त्यामुळेच मैदानाचा आज जरूर ते आले. 2 बॉल बाकी आहेत. लॉफ्ट केलाय आणि बॉल सीमा रेषेच्या बाहेर. आजही तीच ताकद, तीच नजाकत. षटकार. मला आठवतोय सतरंगी ट्रॉफी मधला यंदाचा सामना. 2 बॉल 5ची गरज असताना भरत पाटील आले होते आणि षटकाराने 1 बॉल ठेवून तो सामना शिरडोनच्या खिशात त्यांनी टाकला होता. हार्ड लक टीम, वीर बजरंग शिरडोन.